शकत नाही म्हणजे. आणि यानंतर आपण थेट जाऊयात, प्रवीण दरेकर बोलतायत. त्याची प्रमुख मंडळीच आता भाजपमध्ये येत आहेत. ज्या ज्या पक्षामध्ये चांगली लोक आहेत, ज्यांना विकासाचं राजकारण हवंय, ज्यांना देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, राष्ट्रभक्तीवर विश्वास आहे आणि माननीय देवाभाऊंच्या विकासावर विश्वास आहे, ती चांगली लोक आज मोठ्या प्रमाणावर येत आहेत. आणि आपण बोलताय तसं विरोधी पक्षनेता मुंबईचे अध्यक्ष आज येणं हे भारतीय जनता पार्टीसाठी फार मोठं आहे. संभ्रम महाविकास आघाडीला कुठेतरी भोवतोय का? कारण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अद्यापही त्यांचं निश्चित नाहीये. नाही, त्यांच्या भूमिका त्या ठिकाणी कन्फ्यूज आहेतच, परंतु केवळ राजकीय उद्देशानं राखी जाधव आलेली नाही, तर विकास कोण करू शकतं, तर भारतीय जनता पार्टी महायुतीच करू शकते. ते समोर दिसतंय. मुंबईमध्ये देवाभाऊंच्या विषयी प्रचंड अशा प्रकारची लोकप्रियता, विश्वास राज्यातल्या जनतेच्या मनात आहे. तो आज राखेताईंच्या मनात असल्या कारणानं विकासासाठी आणि मुंबईसाठी ते आज भाजपमध्ये प्रवेश करतात. दुसऱ्या याद्या देखील भाजपच्या अनेक नावं समोर येत आहेत. एक परत आरोप सुरू झालाय की जास्तीत जास्त मराठी आणि विरुद्ध अमराठी असाच संघर्ष आहे. अमराठी लोकांना खूप तिकीट भाजप दिलेत असा सूर एक उमटतो. कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही. भारतीय जनता पार्टी सर्व बाजूंनी समतोल साधत मराठीचा सन्मान करतच मुंबईचं, महाराष्ट्राचं राजकारण करत राहील. त्याच्यामुळे ज्या वेळेला पूर्ण यादी बाहेर येईल त्यावेळेला आपल्याला जे वाटतं त्याविषयी आपला भ्रमणीर असतो. होईल कारण आता राहिला का उद्याचा शेवटचा दिवस आहे. मला वाटतं आज रात्रीपर्यंत सुद्धा होऊ शकतं. अगदीच एखादा काही विषय राहिलेत तर उद्या शेवटचा दिवस आहे. आम्हाला काय पर्याय काय? उमेदवारांच्या अदलाबदल होईल का? कारण भाजपचे काही उमेदवार नाही, अजून तसं काही ठरलेलं नाहीये. आपल्याला बऱ्यापैकी आता 80% 90% तर आज त्या ठिकाणी लोक फॉर्म भरायला गेलेले आहेत आणि आता राहिलेल्या गोष्टी तुम्हाला संध्याकाळपर्यंत क्लिअर होतील. नाही, अजून समोर आलं कुठनं? आम्ही सांगितलं ठाकरेंचा विश्वास आता मराठी मतांवर राहिलेला नाही, हिंदू मतांवर राहिलेला नाही. त्याच्यामुळं मतांचं लांगुल चालन असं केल्यानं होतं आणि त्यांना मराठीच्या मताची पर्वा नाही, हिंदूच्या मताची पर्वा नाही. त्यांना सुचलेलं शाणपण आहे, विपरीत शाणपण. मार्गदर्शन करताना असं म्हटलं की मुंबईकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे, मुंबई वाचली पाहिजे. कारण आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे नरेंद्र मोदी आहेत आणि ईव्हीएम मशीन आहे आणि त्यामुळे ते माच करतात असं म्हटलंय राज ठाकरे. मला वाटतं वैफल्यातनं अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत आणि मुंबईकडे लक्ष कुणी दिलं? आमचंच लक्ष आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं लक्ष मुंबईवर आहे. एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री म्हणून आहेत आणि गेल्या काही वर्षात मुंबईचा चेहरा बदलतोय. ते मुंबईकडे लक्ष देवाभाऊंचं असल्यामुळेच, त्या ठिकाणी मोदी साहेबांचं असल्यामुळेच आहे. 25-30 वर्षात आपण काय केलं, काय लक्ष दिलं हे मुंबईकरांना नीट माहीत आहे. चला भाजपच्या नगरसेविका, एक शेवटचा प्रश्न येतो. सुरेखा पाटील नगरसेविका आहेत भाजपच्या, त्या कुठेतरी नाराजी दिसत आहेत. बंडखोरी तयारी, उघड पत्रही त्यांनी आता सोशल मीडियावर पोस्ट केले. मला त्याची कल्पना नाही आहे. आम्ही बैठकीत आहोत, मी समजून घेतो. काय राखीत आणि परागचा घ्या. हिंदीत प्रसाद बोल. हिंदीत प्रसाद बोल. एक मिनिट. राखी बोलतील, पराग भाई बोलतील, शेवटी हिंदीत समारोप करेल. हा, मी जातो, मीटिंग चालू. देखील तुम्हाला राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी द्यावी लागते, भाजपमध्ये प्रवेश करावा लागतो. मुंबई शहराच्या हितामध्ये आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या कामांसाठी घेतलेला हा निर्णय आहे.